राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे एक मोठे नेते आहेत, त्यांनी असं वक्तव्य केले की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. बरोबर सर? हो, कसं सांगितलं. काल जिल्हा बँकेचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता. माझे नेते आहेत, त्यांच्यामध्ये तेवढी कामाची धमक आहे, उरक आहे, राज्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि प्रशासनाला पकड आहे. माझ्यासारख्या माणसाला वाटणं साहजिकच आहे आणि म्हणून मी ते बोललो. ते माझ्या त्या बोलण्याला मी ठाम आहे. आज भविष्य येणाऱ्या काळामध्ये आम्ही पक्षबांधणीचं चांगलं काम करणार आहोत. नोंदणीचं काम चालू आहे आणि आमच्या पक्षाचे जर आमदार जास्त झाले निवडून तर दादा 100% मुख्यमंत्री होऊ शकतात. आता निवडणुका कुठल्या टप्प्यात नाहीत आणखीन, आतापासून तयारी करावी लागेल ना. आल्यावर टप्पा तयारी केलो आपण तर होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आजपासूनच आपल्याला तयारी करावी लागेल. हे मुख्यमंत्री व्हायचं इलेक्शन नंतरच आहे का महायुतीमध्ये आहेत? नाही, नंतरच आहे. बरे, महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पण 2 दिवसाखाली होळीच्या दिवशी एक स्टेटमेंट केलं होतं की इकडे या, अजितदादांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद, एकनाथ शिंदेना, त्यांच्या हाकेला तुमचा प्रतिसाद आहे का? नाही, त्यांच्या हक्केला मला माहित बी नाही आणि तसं काही होईल मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं सुरू आहे का? चांगलं काम चालू आहे. देवेंद्र भाऊचं, एकनाथ शिंदे साहेब आणि पवार साहेब खूप चांगल्या प्रकारचं महायुती सरकार काम करत आहे. सगळ्या डिपार्टमेंटला पैसे दिलेत. ज्या ज्या डिपार्टमेंटची राज्याला गरज आहे, जनतेला गरज आहे, त्यांना पैसे दिलेत. येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये देखील त्या ठिकाणी सगळ्याला निधी देऊन विकासाला चालना देणार आहोत आम्ही. अजितदादा त्यांच्यापेक्षा बेटर करू शकतात देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा? नाही, असं उगाच करू शकतात का म्हटलं? करू शकतात का? नाही, असं कुणाबद्दल त्यांच्यापेक्षा असं कसं म्हणता येईल आपल्याला? दादानी महायुतीतच मुख्यमंत्री व्हावं का कसं, म्हणजे काय वाटतं त्याच्याविषयी? दादा मुख्यमंत्री व्हावे वाटते. कशातून व्हावं काय नाही, त्या ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस बघू आम्ही. तर हे होते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ज्यांनी अजितदादा हे मुख्यमंत्री व्हावेत असा पुनरुच्चार केलाय. मात्र ते येत्या काळामध्ये व्हावेत, भविष्यामध्ये निवडणुकीनंतर व्हावेत असंही सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.